नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. कधीतरी स्वामी महाराजांची आठवण झाल्यावर सेवा करून उपयोग नाही. त्यापेक्षा दररोज 11 माळा जप, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि क्रमशः 3 अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्राचे पठण करणे, हे नित्यसेवा जो करतो त्याचा योगक्षेम स्वामी महाराज स्वतः चालवत असतात. पायात चपला, हातात मोबाईल आणि टीव्ही बघत स्वयंपाक केल्यास त्या अन्नाला काही चव लागत नाही. त्यापेक्षा जर मुखात श्री स्वामी समर्थ नाम घेत स्वयंपाक केल्यास अन्न चविष्ट बनते आणि 4 माणसे आली तरी अन्नाचा पुरवठा होतो. गुरूंची सेवा केल्याने केवळ पुस्तकी ज्ञान मिळत नाही, तर जीवन जगण्याची कला साध्य होऊन त्याचबरोबर परमात्मा प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या अतिशीघ्र फलदायी भक्तिगंगेमध्ये आपण सर्वांनी नित्यसेवा केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट सामर्थ्यशाली कृपाछत्राखाली निवांत पवित्र मनाने विसावा घ्यावा आणि सत्कर्म करावे. बाकी सर्व स्वामी महाराजांवर सोडून द्यावे. स्वामींशी नाते जोडावे, ते सर्व बघून घेतील, कारण त्यांनी स्वतः अभिवचन दिलेले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्या घरात स्वामींची रोज नित्यसेवा व्हायला पाहिजे. सेवा म्हणजे काय? ज्यामुळे एखाद्याचे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक हित होईल, ती म्हणजे सेवा. सेवा सेवकाला जे पुण्यफळ मिळते ते मोठमोठ्या तपस्वींना, यतियोगींनाही मिळत नाही. सेवकाला जे मिळते त्याचे वर्णन करता येत नाही. परंतु सेवकाने प्रामाणिकपणे सेवा करावी. दिखावटी सेवा करण्यास काही त्याला अर्थ नसतो. सेवकाला कोणत्याही पदाची गरज नसते. खऱ्या सेवकाच्या मागे पुढे सर्व प्रकारची पदे घिरट्या घालत असतात. मी मोठे पद घेऊन सेवा करू इच्छितो, तर ही अगदी चुकीची गोष्ट आहे. सेवेत जो अधिकाराची इच्छा बाळगतो तो वासनावान होऊन जगाचा मोही होतो. परंतु जो सेवेत अहंकार मिटून इतरांचे कल्याण व तन मन विचाराने इतरांचे मंगल इच्छितो आणि मान मिळो वा अपमान त्याची पर्वा करत नाही, त्या सेवेकऱ्याची सेवा गुरूंपुढे रुजू होते. घरामध्ये रोज देवपूजा का करावी? रोज स्वामींची नित्यसेवा का करावी? तर वातावरणात 2 प्रकारच्या ऊर्जा असतात, एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा. जर का घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे, वाद होणे, उदास वाटणे, एकमेकांसोबत संबंध बिघडणे, कुठलंही काम मनासारखं न घडणे, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे, अशा घटना वारंवार घरामध्ये घडत असतात. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते. परंतु घरामध्ये किंवा मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असते. घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी रोज देवपूजा प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे. देवपूजेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे 2 वेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची आपण ही नियम अंगाला लावून घेतलंच पाहिजे. पूर्वजांनीही आपल्याला हे ठरवून दिलेलं आहे की रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये रोज देवपूजा व्हायला हवी. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केली अथवा वाईट बोलले तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते. जसे की श्वासोच्छ्वास वाढणे, राग येणे, पूर्ण शरीर रागाने कापायला लागतं. तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्समध्ये बदल करते. तर हे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. तसेच जर स्तोत्र, मंत्र, पठण करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडायला लागतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्यावर दिवसभर जाणवत असतात. जसे की मन प्रसन्न राहणे. कुणी जरी आपल्याला वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीचा शब्दांचा कसलाही परिणाम होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही, त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशी कठीण परिस्थिती त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असतं. तुम्ही सकाळी केलेली देवपूजा व स्तोत्र पठणाचे परिणाम असणार आहेत. त्यानंतर पुन्हा 12 तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे आणि जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामूहिक संध्यापूजन जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या सर्व कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील. कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाही. ते कुटुंब कायम आनंदी असेल. तर त्यामुळे आपल्याला रोज नित्यसेवा करायला पाहिजे. नित्यसेवेमध्ये आपल्याला रोज 11 माळी जप आणि हे जे तुम्ही पुस्तक आता बघताय ते
स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक रोज 3 अध्याय तुम्हाला यामधले वाचायचे आहेत. 10 ते 15 मिनटं लागतात हे अध्याय वाचायला. खूप छोटे छोटे अध्याय आहेत. कमीत कमी 10 मिनटात तुम्ही हे सगळं वाचू शकता. म्हणजे 3 अध्याय रोज तुम्ही वाचू शकता. आणि 11 माळी जप. 11 माळी जप तुम्हाला एका बैठकीत होत नसेल तर सकाळी तुम्ही 5-6 माळ करा. संध्याकाळी 5 राहिलेले ज्या काही माळा आहेत त्या तुम्ही संध्याकाळी करा. पण ही रोजची आपली सेवा दिनचर्येमध्ये रोज ठेवायला हवी. रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, या जपाचा विसर पडता कामा नये. सेवा तुम्ही करताय, सेवा पण करा आणि दिवसभर नामस्मरण पण करा. आता बऱ्याच महिलांना सकाळी खूप गडबड असते. सकाळी डबे करायचे असतात, कुणी जॉबवर जाणारी असतात किंवा घरातले जॉबवर जाणारे असतील तर त्यांना सकाळी खूप गडबड असते. त्यामुळे देवासमोर बसून तासनतास त्याची पूजा करत बसणे यात काही अर्थ नाही. आपले कर्तव्यही आपल्याला पार पाडायचे असतात. तर त्यामुळे सकाळी दिवा अगरबत्ती लावून एखादी माळ जरी तुम्ही मंत्र जाप केला तरी बास होतो. स्वामींना तेव्हा सांगायचं की स्वामी मी बाकीचं सगळं आवरून आणि तुमच्यापाशी परत येते थोड्या वेळाने. हे सांगून तुम्ही स्वामींना नमस्कार करून तिथून उठू शकता. बाकीची तुमची जी काही कामं आहे ती सगळी आवरून तुम्ही परत स्वामी सेवेला बसू शकता. 12च्या नंतर फक्त तुम्ही स्वामी सेवेला बसायचं नाही. 12:30 किंवा 1च्या नंतर परत तुम्ही स्वामी सेवेत बसू शकता. दिवसभरात कधीही तुम्ही ही 11 माळी जप आणि 3 अध्याय वाचून काढू शकता. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि एका बैठकीत जर तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर एक अर्ध्या तासाच्या आत तुम्ही हे सगळं करू शकता. फक्त त्यासाठी वेळ द्यायला लागतो. स्वामींच्या समोर बसावं लागतं. फक्त करायचं म्हणून होत नाही. आणि आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या सोडून जर तुम्ही तासनतास बसला तरी तीही सेवा स्वामींच्या चरणी रुजू होणार नाही. घरात कुणी चहा पाण्यासाठी बसलेलं आहे, कुणाला सकाळी जेवायची सवय असते तर त्यांना नाश्ता जेवणासाठी ते बसलेले आहेत तसंच, आणि तुमची पूजा चाललेली आहे तर तसली पूजा स्वामी मान्य करून घेणार नाही. पहिला घरातल्यांना तृप्त करा. घरातल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना, नवऱ्याला त्यांना समाधानी ठेवा, त्यांना तृप्त करा आणि मग देवपूजा करा. थोडीशी जरी देवपूजा तुम्ही त्यात केली तरी स्वामी त्यात समाधानी असतील आणि ती सेवा स्वामी त्यांच्या चरणी रुजू करून घेतील. तर जी काही सेवा करायची आहे त्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून, आपले कर्तव्य पार पाडून मग करा. पण सेवाही करा. काय सेवा करायची आहे? फक्त 3 अध्याय तर किती छोटे छोटे आहेत ते तुम्ही बघताय. हे छोटे छोटे अध्याय आहेत. 10 ते 15 मिनटात हे अध्याय वाचून होतात. 11 माळी जप तुम्ही थांबून पण करू शकतात. स्वामी असं म्हणत नाही की आता तू बसली आहेस तर परत माझ्या समोरून तू उठायचं नाही. तुम्हाला जेवढा वेळ आहे सकाळी त्या वेळेत तुम्ही जेवढी होईल शक्य तेवढी सेवा करा. बाकीची सेवा संध्याकाळी करा. आणि दोन्ही वेळेला स्वामींची आरती करा. स्वामींना नैवेद्य दाखवा. छोट्या छोट्या पण आरत्या आहेत. यूट्यूबवर जर तुम्ही लावला तर 2 ते 2.5 मिनटाची सुद्धा स्वामींची आरती आहे. तर 2 ते 2.5 मिनटाची आरती तुम्ही लावून द्या मोबाईलवर किंवा पाठ करा ती आरती आणि ती आरती म्हणा. दोन्ही टाईम स्वामींची आरती करा, त्यांना नैवेद्य दाखवा. पण सेवा ही रोज करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.